नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। हर जगह स्वच्छता पखवाड़ा चल रहा है। इसी के तहत ठाणे महानगर पालिका की ओर से शहर में विभिन्न गतिविधियां चलाई जा रही हैं। ठाणे बदल रहा है, यह दृश्य के रूप में देखा जा चुका है और शहर को साफ सुथरा रखने के लिए ठाणे महानगर पालिका के माध्यम से सफाई कर्मचारी कूड़ा उठाने वाले काम कर रहे हैं। हमारी जिम्मेदारी है कि हम उनकी मदद करें और महिला कचरा बीनने वालों के काम को कम करें। आइए हम अपने घरों में गीले कचरे को और सूखे कचरे से अलग करें। अगर हमें कभी सड़क पर ये कचरा बीनने वाले स्वच्छता दूत मिलते हैं तो हम उनका सम्मान करें। देश स्तर पर 17 सितंबर से 2 अक्टूबर तक स्वच्छता पखवाड़ा चल रहा है। इसी के तहत ठाणे महानगर पालिका के माध्यम से यह स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। इसी के तहत शनिवार को कोरम मॉल में स्वच्छता सेवा 2024 की थीम पर आधारित स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छते 2024 कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सांसद नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड़े, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, उप जनसंपर्क अधिकारी प्राची दिंगड़कर, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेस्वांकर एवं नगरपालिका के कर्मचारी उपस्थित रहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के स्वच्छ भारत अभियान की अवधारणा के जवाब में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में पूरे महाराष्ट्र में स्वच्छता पखवाड़ा मनाया जा रहा है। ठाणे महानगर पालिका के माध्यम से शहर में विभिन्न स्थानों पर प्रकृति स्वच्छता, संस्कार स्वच्छता का अभियान चल रहा है। प्रत्येक नागरिक को इस अभियान में भाग लेना चाहिए। समर्थ भारत व्यासपीठ के माध्यम से क्रियान्वित कचरा पुनर्चक्रण प्रक्रिया में कार्यरत महिलाओं ने फैशन शो के माध्यम से शहर को स्वच्छ रखने का संदेश दिया। साथ ही महिला कचरा बीनने वालों, उनके बच्चों, सफाई कर्मियों, सिग्नल शाला के विद्यार्थियों ने फैशन शो के माध्यम से गीला सूखा कचरा अलग करने का संदेश दिया। गरज पडली तर दुरुस्त करा, सांडपाण्याची समस्या दूर करा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा। आणि असं जर केलं तर रोगराईला मिळणार नाही थारा आणि आरोग्य नांदेल तुमच्या घरा। हा कळलं आता असंच करणार। असंच करणार ना, म्हणून म्हणते हा स्वच्छता पाळणार बाई, असं नवरा हवा ग बाई, नवरा हवा ग बाई। आणि कौतुक त्यांनी पायी प्रवास केला। स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही।
असे संत गाडगे बाबा लोकांना सांगत. आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या तुकडोजी महाराजांनीही राष्ट्रसंत म्हणून जन्मांसात उच्चपद मिळवलेच. या महान राष्ट्रसंतांनी राष्ट्रासाठी कार्य केले. मग आपण देशाचे कोण? आपल्या राष्ट्रासाठी आपण साधी स्वच्छता राखू शकत नाही का? आपली एक कृती जर आदर्श आणि विधायक ठरत असेल तर चला मंडळी, स्वच्छतेचा संकल्प करूया. अतिशय सुंदर असं हे नृत्य नाट्य आपण सादर केलं. तुम्हाला सर्व प्रवासामध्ये जवळपास 60हून अधिक मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात शाळेची संकल्पना ठाण्यामध्ये 3 नाक्यावरती आपण जी पाहतो ती या कार्यक्रमाचं नाव आहे उत्सव स्वच्छतेचा. हा जो कार्यक्रम आहे उत्सव स्वच्छतेचा, हा स्वच्छता ही सेवा हा जो अभियान आहे केंद्र शासनाचा, जे आपण दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर आपण साजरा करत आहोत. तर त्या अभियानाअंतर्गत एक कल्चरल फेस्टिवल म्हणून आज इथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही विचार कराल की कचरा आणि कल्चरल फेस्ट ह्याचा काय संबंध आहे. या कार्यक्रमाची हीच खासियत आहे, कारण की या कार्यक्रमात समाजाचा जो वर्ग आहे तो सर्वात जास्त स्वच्छता करतो, पण तो आपल्याला दिसत नाही. असा वर्गाचा आज हा आपण सन्मान करायचा आपण प्रयत्न केला आहे. मग ते आमचे सफाई कामगार असतील, आमच्या कचरा वेचक घेणी असतील, विठ्ठल शाळेत शिकणारे गरीब विद्यार्थी असतील, ही सगळी मंडळी आहे. हा जो समाजाचा जो माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो वर्ग आहे, तर तो आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा महत्त्व पटवण्यासाठी कल्चरच्या माध्यमातून हा प्रयोग केलेला आहे. आणि आपण बघता आहे की याला मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स भेटत आहे. एक गोष्ट आवर्जून मी सांगतो, या कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे सन्माननीय खासदार श्री नरेश मस्के साहेब, ठाणे महानगरपालिकेचे आमचे आयुक्त कमिशनर साहेब यांचा आपल्याला खूप हेल्प भेटलेली आहे, सहभाग भेटलेला आहे. असे सर्व लोक सन्माननीय आमदार, सन्माननीय सगळ्यांचा आपल्याला योगदान भेटलेलं आहे. आणि परिणामी आज आपण एवढे सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजित करता आला. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री स्वच्छतेवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे. ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या राज्यात डीप ड्राईव्ह सुरू आहे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. आणि इट इज 100% सक्सेस. तर स्वच्छता हे आता आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, तर नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना माझं एकच आव्हान आहे, कृपया आपल्या कचऱ्याचे वर्गीकरण करा. कारण की जर तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण केलं तर 80% कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटून जातो. म्हणून कचरा सुका आणि ओला कचरा कृपया वर्गीकरण. उसकी जो थीम है वो है उत्सव स्वच्छतेचा. ये जो कार्यक्रम है ये स्वच्छता ही सेवा, ये जो केंद्र सरकार का जो अभियान है, जो दिनांक 17 सितंबर से लेकर 2 अक्टूबर के दरमियान हम सेलिब्रेट कर रहे हैं, इसके अंतर्गत इसका आयोजन हुआ है. इस कार्यक्रम का जो प्रमुख उद्देश्य है वो समाज का वो घटक जो कि चुपचाप छुपे पूरा शहर स्वच्छ रखता है, दिखता कभी नहीं है, तो ऐसा समाज का जो वर्ग है उसका सम्मान करना आज इस कार्यक्रम का प्रमुख उद्देश्य है. और ये जो कार्यक्रम है इसे हमने कल्चर के साथ कल्चर की जोड़ दे दी है. तो आप देखिए नाटक है, गाना है, फैशन
रोड शो है, इसके माध्यम से हम नागरिकों में स्वच्छता का जो महत्व है वो उनको हम समझाने का हम प्रयत्न कर रहे हैं। आज के कार्यक्रम के आयोजन में हमारे आयुक्त, हमारे सम्मानित खासदार और सब सम्मानित लोग प्रतिनिधि उनका हमें सपोर्ट किया है और इस का जो प्रमुख दिवस है स्वच्छता है, उसकी प्रेरणा करके आज का ये सफल कार्यक्रम का आयोजन करना है। सर क्या आह्वान करेंगे समझ